library of Jamia Millia Islamia University. ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, धर्म का चश्मा हटाओ, पूरा हिंदुस्तान खतरे में है। हजारों की संख्या में महिलाएं यहाँ पे मौजूद हैं, लोकल महिलाएं जिनका शायद ये पहली बार प्रोटेस्ट का एक्सपीरियंस होगा। Several celebrities who've taken to social media to voice their objection to the passage of the bill. West Bengal Chief Minister Mamata is currently leading a massive rally against the Citizenship Amendment Act. बच्चों का यही काम रह गया था, बच्चों को पढ़ाई कराओ यार, बच्चे देश का भविष्य है। सैकड़ों हजारों प्रदर्शनकारियों को डिटेन किया जा रहा है, उनको ले जाया जा रहा है। हम चाहते क्या? We are here at August Kranti Maidan in Mumbai, where thousands of people have gathered to protest against the Citizenship Amendment Act. मोर्चा काढलेला आहे। आंसू गैस उछालोगे, जहर की चाय उबालोगे, प्यार की शक्कर खोल के इसको गट 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 पी जाएंगे। कागज नहीं दिखाएंगे, कागज नहीं दिखाएंगे। German student at IIT Madras was asked to leave the country immediately after he attended protests against the Citizenship Amendment Act. यूपी भवन घेराव करने के लिए जामिया के छात्र पहुंचे। Congress party is holding flag marches across the country. प्यार से बोलो, आजादी को जोर से बोलो। Shaheen Bagh continued to protest and ushered in the new year. हिंदुस्तान की अवाम को, जनता को बेवकूफ बनाया जा रहा है। Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has moved a resolution against the CAA. Having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular state. I have been brutally attacked by 21 months. I don't know, I've been bleeding. मेरे अंदर अब कोई डर नहीं है और मैं बहुत ही ज्यादा और दृढ़तापूर्वक इस संघर्ष को आगे बढ़ाऊंगी। तो एनआरसी के साथ मिलकर ये बहुत ही एक लीथल कॉम्बिनेशन बन जाता है। चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बा तुम्ही आत्ता जो मागे जो व्हिडिओ बघितला होता तो व्हिडिओ ज्यावेळेस 2019 साली सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सरकारने बिल पास केलं होतं असेंब्लीमध्ये, त्यावेळेस त्याच्या विरुद्ध जे प्रदर्शन झाले होते, जो त्याला विरोध झाला होता, तेव्हाचे हे व्हिडिओ आहेत। म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं। ह्या व्हिडिओमुळेच लक्षात ठेवा, त्यावेळेस आहे का जो CAA म्हणतो आपण, तो CAA ना म्हणजे हे जे आंदोलन, हा विरोध झाला आंदोलनामुळेच आहे का 6 महिन्यात इम्प्लिमेंट करायचं होतं CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट। तो जवळपास 8 ते 9 वेळेस आहे का एक्सटेंड करत आहे का फायनली आत्ता आहे का इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे। मग बघा आता
हा जो CAA आहे ह्याच्या बाबत लोकांमध्ये तेव्हाही संभ्रम होते आणि आत्ताही संभ्रम आहेत. आपल्यातल्या बहुतांश आपण ज्यांना सो कॉल्ड शिक्षित लोक म्हणतो त्या सर्व लोकांना देखील आहे का CAA बद्दल एक्झॅक्ट हा कायदा काय आहे, नेमकं ह्याच्यामध्ये काय सरकारने अमेंडमेंट केलेले आहेत. 1955चा आहे जो सिटिझनशिप ॲक्ट होता 1955चा, त्या ॲक्टमध्ये ह्या ॲक्टमध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स आहे हे लोकांना माहीत नाही आहे. तर बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये आहे का नेमकं हेच बघणार आहे की एक्झॅक्ट CAA म्हणजे काय, ते पण एकदम सिंपल आणि साध्या वेनं, आणि ह्याला विरोध का होत आहे ते आणि त्याला कारण काय आहेत ते. ठीक आहे, चलो करूया सुरुवात. बघा आता मग व्हॉट इज CAA. CAA म्हणजे काय रे भाई, लक्षात ठेवा. आता जे पण आता 6 कम्युनिटीज ह्याच्यामध्ये आहेत, जे पण नॉन मुस्लिम मायग्रंट म्हणजे हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्ट, पारसी आणि ख्रिश्चन, ह्या ज्या 6 कम्युनिटीज आहेत ना, ह्या 6 कम्युनिटीतले जे पण नॉन मुस्लिम मायग्रंट आहेत जे की 31 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतामध्ये आलेले आहेत. कुठून रे? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या 3 देशामधून भारतामध्ये आहे का ह्या 6 कम्युनिटीमधली जी लोक स्थलांतरित झालेले आहेत ते आश्रयास आलेले आहेत. ते आश्रयास म्हणजे ज्यांनी आहे का असायलम घेतलेला आहे. का? कारण त्यांच्या देशामध्ये त्यांच्यावर आहे का धार्मिक अत्याचार होत होते. धार्मिकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर होत होते. त्यातून वाचण्यासाठी ते भारतामध्ये आलेले आहेत. ठीक आहे, अशा लोकांना सरकार काय म्हणते, आम्ही CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या अंतर्गत आहे का आम्ही सिटिझनशिप देणार आहे त्यांना. ठीक आहे, आणि पहिले बघा आता, आणि त्यांचं त्यासाठी अट काय, तो व्यक्ती 31 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतामध्ये आलेला पाहिजे. तशाच लोकांना काय करता येणार आहे, सिटिझनशिपसाठी आहे का अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, हे आहे का हे म्हणजे सिंपल CAA आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. ह्यात एक्स्ट्रा काय असं काय म्हणतो आपण फॉरेन्सिक सायन्स वगैरे तसल्या काही गोष्टी नाहीत. साधा सिंपल ॲक्ट आहे समजण्यासारखा. कारण आपलं गव्हर्नमेंट पहिल्यापासून म्हणत आहे CAAच्या अंतर्गत आम्ही कुणाकडून त्यांची नॅशनॅलिटी काढून घेत नाही, उलटे सिटिझनशिप देणार आहे त्यांना, कुणाची सिटिझनशिप माघारी घेणार नाही आहे, हे त्यांनी या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. बघा आता मग हा जो ॲक्ट आलता 2019 साली सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, त्याच्यामध्ये आहे का गव्हर्नमेंटनी काय चेंजेस केले आहेत रे, आणि जो पहिला 1955चा आपला सिटिझनशिप ॲक्ट आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 1955चा जो ॲक्ट होता त्या ॲक्टमध्ये पहिले आपल्याला आहे का जर भारताचे नागरिकत्व कुणाला मिळवायचं असेल, भारताचा सिटिझन व्हायचं असेल कुणाला, तर त्या व्यक्तीला अगोदर भारतामध्ये आहे का 11 वर्ष राहणं आहे का अनिवार्य होतं, कंपल्सरीच होतं 11 वर्ष राहणं त्या व्यक्तीला. आता त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे, आणि हा जो नवीन कायदा आलेला आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, त्यामध्ये जे 11 वर्षावरनं राहण्याची जी अट होती ती काय केलेली आहे रे, फक्त 5 वर्ष केलेले आहे. आता अशी कुठलीही मायनॉरिटी, ह्या 6 मायनॉरिटीपैकी जी व्यक्तीला आहे का भारतामध्ये येऊन 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, तो काय करू शकतो रे, सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकतो. हा एक चेंज केलेला आहे, लक्षात ठेवा त्यांनी. त्याच्यानंतर बघा आता हा जो ॲक्ट आहे 2019ला पास झाला, त्यावेळेस आहे का एक्झॅक्ट डेट जर आपण बघायला गेले ना तर 10/12/2019 10/12/2019 म्हणजे 10 डिसेंबर 2019ला पहिले लोकसभेत हा पास झाला. पुन्हा त्याच्या 1 दिवसानंतर 11 डिसेंबरला हा राज्यसभेत पास झाला. 12 डिसेंबरला प्रेसिडेंटनी काय केलं रे, साईन केलं बिल आणि कायदा करण्यात आला. पण लक्षात ठेवा कायदा कधी करण्यात आला होता, कायदा करण्यात आला होता म्हणजे लॉ आणण्यात आला 2019ला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे जस्ट 6 महिन्यात इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. पण जो होणारा विरोध आहे आणि ह्याच्यावर जे आता कायदेशीर आहे का प्रक्रिया पण चालू झाली, ती काही जणांनी केस पण केली होती, अनकॉन्स्टिट्युशनल म्हणलेलं. मग ह्या सर्व कारणामुळे आहे का हे जवळजवळ 7 ते 8 वेळेस डिले होत आहे का. आत्ता फायनली आहे का मग असं इलेक्शनच्या अगोदर आहे का काय केलेलं आहे रे, कायदा हा इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. कायद्याला वन वर्डमध्ये बोलायला गेलं तर सिम्पली काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट असा ॲक्ट आहे की जो काय करतो बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान ह्या मुस्लिम काय म्हणू शकतो आपण मुस्लिम मेजॉरिटीमधले जे कंट्रीज आहेत त्या जिथे मेजॉरिटी ऑफ द मेजॉरिटी नाही आहे, 90% जिथं जास्त लोक मुस्लिम आहेत, लक्षात ठेवा मुस्लिम कम्युनिटीचे लोक राहतात, अशा देशामधले जी मायनॉरिटी कम्युनिटी आहे ना त्यांना आहे का त्यांना सिटिझनशिप देण्याचा हा कायदा आहे, त्यांना सिटिझनशिप देण्याचा हा लॉ आहे. ठीक आहे, सिम्पली सांगायला गेलं तर एवढंच आहे.
आणि ह्याच्यामध्ये चेंजेस काय करण्यात आलेले आहेत तर मग पहिला जो सिटिझनशिप कायदा होता 1955चा, त्याच्यामध्ये एज काय होतं 11 वर्ष तुम्हाला भारतामध्ये राहावं लागत होतं, तरच तुम्हाला नागरिक सिटिझनशिपसाठी का अप्लाय करता येणार होतं. आता ते इयर कमी करून 5 वर्ष केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. मग बघा आता एवढा साधा सोपा सरळ आहे का हा कायदा आहे, तर ह्याला विरोध का होतोय? विरोध का होतोय माहिती का ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवा. आता तर जी मुस्लिम कम्युनिटी आपल्यातली मिसअंडरस्टँडिंग खूप आहे लोकांमध्ये. आपलं काम आहे लोकांना समजून सांगणं. आता मिसकम्युनिकेशन काय माहिती आहे, लोकांना काय वाटत आहे की आमच्यावर अन्याय होत आहे. ठीक आहे, आमचं नागरिकत्व आहे का काढून घेतलं जात आहे, आमची सिटिझनशिप रद्द केली जात आहे, असं मिसकन्सेप्शन लोकांमध्ये आहे का पसरवलं जात आहे आणि लोकांमध्ये बनलेली पण आहे तशी भावना. तर काय कुणाचंही नागरिकत्व आहे का किंवा सिटिझनशिप काढून घेणार नाही त्याच्यामध्ये. पहिली तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि दुसरं विरोध करण्याचं कारण म्हणजे काय माहिती का, तर काही तज्ज्ञ काय म्हणतात की CAA अनकॉन्स्टिट्युशनल आहे. फक्त हिंदू, शीख, ख्रिश्चन, ईसाई, पारसी ह्या कम्युनिटीच्याच लोकांना तुम्ही एका सिटिझनशिप का देत आहेत, मुस्लिम लोकांना सिटिझनशिप का देत नाही. आपलं जे आहे का लक्षात ठेवा, आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आहे का आर्टिकल 14 आहे का आर्टिकल 14 ह्याच्यानुसार आहे का काय म्हणणं येतं लोकांचं की सर्वांना समान सर्व नियम असले पाहिजे. ठीक आहे, सर्वांना समान कायदा लागू होणार आहे म्हणजे व्हायला पाहिजे आर्टिकल 14 नुसार. मग तुम्ही आर्टिकल 14चं उल्लंघन करताय मुस्लिमांना वंचित करून. पण लक्षात ठेवा हे असं म्हणणं येते लोकांचं, पण इथं मॅटर काय आहे रे भाई, आता मुस्लिम बहुजन आता भारत बघा, आता पाकिस्तान कसं आहे, पाकिस्तानमध्ये जवळजवळ 95% प्लस आहे का मुसलमान आहेत पाकिस्तानमध्ये. आता त्या मुस्लिम लोकांना पाकिस्तानमधल्या मुसलमानांना जर त्यांच्या देशामध्ये आहे का धोका असेल आणि त्यांना भारतामध्ये येऊन शरण घ्यावं लागेल म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तिथं अन्याय कोणावर होत होता, बाकीचे जी हिंदू म्हणून हिंदूच नाही आहे त्याच्यामध्ये बाकीच्या 5 अजून कम्युनिटी आहेत त्या लोकांवर अन्याय होत होता पाकिस्तानमध्ये, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना काय केलं रे, ते भारतामध्ये आले, धार्मिक छळ होत होता त्यांचा, भारतामध्ये आले त्यांना म्हणून असा काय म्हणतो आपण त्यांना शरण दिलेला आहे आपण त्यांना. ठीक आहे, आता मुस्लिम देशातनं काय गरज आहे, मायनॉरिटी आहे त्यांना स्वतःच्या देशामध्ये सेफ फील करत नाहीत, भारतामध्ये सेफ फील करतात, त्यांना आपण देतोय कायदा सिटिझनशिप देतोय. त्यासाठी प्रॉपर कायदा हा बनवलेला आहे सरकारने. आणि दुसरा एक विरोध होत होता लक्षात ठेवा, तर आसाम त्रिपुरा 7 सिस्टरमधनं त्यांचं तर वेगळंच चालू असते. त्यांचं काय म्हणणं येते, हे 6 कम्युनिटी नाही कुणालाच काय का नागरिकत्व द्यायचं नाही आहे भारताने, कुणालाच सिटिझनशिप द्यायची नाही, आमच्या संस्कृतीला आम्हाला धोकाच आहे, हिंदू असू द्या नाही तर मुस्लिम, म्हणून त्यांचा विरोध चालू आहे. 7 सिस्टरकडले जेवढे पण स्टेट आहेत ना त्यांचा. असो चला, हे शॉर्ट लेक्चर होतं, समजलं असेल तुम्हाला. नाही समजलं तर मला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.